हाय सगळ्यांना, कसे आहेत तुम्ही सगळे. तर आज मी चाललेली आहे आळंदीला आणि आज रविवार आहे. तर मी ऐकलं की आळंदीमध्ये पाणी प्रदूषणासाठी ही चाललेलं आहे 4 महिने झालं स्वच्छता करण्यासाठी. तर यांना म्हणलं चला आपण पण थोडंसं हेल्प करू त्यांना. तर म्हणजे थोडीशी स्वच्छता करण्यासाठी आपला पण थोडंसं योगदान देऊ की चला बाबा स्वच्छता होईल. म्हणून आम्ही आज आळंदीमध्ये गेलो. पण आम्हाला थोडासा उशीर म्हणजे आणि आम्ही इथं आळंदीत पोहोचलो. पण इथं कुणीच असं दिसलं नाही, कुणीच दिसलं नव्हतं. म्हणजे आम्ही इकडं तिकडं शोधलं की कुणी आहे का बघावं, म्हणजे मदत कुणी साफ करणार. तर पलीकडे JCBने ते गाळ वगैरे काढत होते. आणि मग आम्ही म्हणलं आज एकादशी पण आहे आणि आलो आहेत तर दर्शन पण करून घ्यावं. दर्शन करतो तर आम्ही पाणी वगैरे बघितलं. आळंदीचं पाणी एवढं दूषित आणि एवढं खराब झालं आहे ना, अक्षरशः त्याच्यात आळ्या पडलेल्या आहेत. आणि खरंच खूप सांडपाणी आणि खूपच पाणी खराब झालं आहे. आज आम्ही असंच आळंदीत गेलो. आळंदी या पावनभूमीत माऊलीच्या छायेत आम्ही राहतो. म्हणून म्हणलं की थोडंसं जावं आपण, बघू. माऊलीचा आशीर्वाद आहे आमच्यावर. पूर्ण महाराष्ट्राच्या आणि आम्ही आतमध्ये गेलो, तर दर्शन वगैरे घेतलं सगळं. दर्शन म्हणजे आज एकादशी होती, पापुर्ती एकादशी वाटतं. आणि दर्शन वगैरे घेतलं आम्ही सगळं. म्हणजे बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण तुम्ही बघू शकता की आळंदीत आज एवढी गर्दी आहे ना, खूप जास्त गर्दी आहे. तर सगळे वारकरी वगैरे, वारकरी मंडळ आणि सगळे लांब लांबून एकादशीसाठी दर्शनासाठी येतात इथे. आणि आळंदी हे आमच्या म्हणजे आम्ही आळंदीच्याच छायेखाली राहतो. असं खूप लांब नाही आहे, जवळच राहतो. त्याच्यामुळं 8 दिवसातून एकदा तरी आमचं आळंदीला येणं जाणं होतं. आणि आम्ही इथं पुस्तकं वगैरे बघितली. पुन्हा आम्ही चाललो होतो आता दर्शन वगैरे, बाहेरून दर्शन वगैरे घेतले आम्ही आणि वापस चाललो होतो. तर हे बघू शकता तुम्ही, एक 2 वर्षाची छोटीशी, 2 ते 3 वर्षाची छोटीशी, 2 ते 3 वर्षाची मुलगी आणि तिची आजी तिला अशी पाण्यात बुडवती म्हणजे